मंडळी, प्रत्येक वेळेस असं होतं की सकाळी बनवलेलं वरण रात्री जेवण म्हणजे नको वाटते. मग अशा वरणाचं काय करायचं? आज आपण अशीच एक डिश बघणार आहोत. तर चला मग रेसिपी बघू. चला मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी सकाळी जरा जास्तीचंच वरण केलं होतं की संध्याकाळी काहीतरी भात किंवा चपाती इतकंच करावं म्हणून ठरवलं होतं. तरी हे खावं असं वाटत नाही आणि हे वाया पण नको जायला, म्हणून काहीतरी वेगळं काहीतरी बनवावं ह्याचंच, आणि हे वाया नको जायला पाहिजे म्हणून. इथे मी 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे असं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा असं हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये एक वाटण तयार करून घालूयात. त्यामध्ये 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 10 मिरच्या हिरव्या घेतलेल्या आहेत आणि 1 इंच अद्रकच्या तुकड्याचे बारीक काप करून घेतलेले आहे. आता हे सगळं मिक्सरमधनं बारीकसर वाटून घेऊयात. आता हे मिक्सरमधनं बारीकसर वाटून घेतलेलं आहे, ह्या पिठामध्ये घालूयात. आता हे घातल्यानंतर तुमच्याकडे जे भाज्या अवेलेबल असतील ते घालू शकता. इथं मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेला आहे, 1 गाजर बारीकसर किसून घेतलेला आहे आणि 1 काकडी किसून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त किंवा स्किपही करू शकता. आता हे सगळं घालायचं. घातल्यानंतर इथं 2 चमचे असं शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, छानसं सगळीकडे मिक्स व्हायला पाहिजे. मिक्स केल्यानंतर इथं मी मीठ घातलं, चवीनुसार मीठ घालायचं आणि अर्धा चमचा असं हळद घालायचं. हळद घातल्यानंतर जे माझं सकाळचं वरण उरलेलं होतं किंवा उरलेलं वरण असलेलं ते घालायचं आणि थोडंसं करत घालायचं. ह्यामध्ये एकदाच नाही घालायचं, अगदी थोडंसं घालत मळून घ्यायचं. कमी वाटलं तर थोडंसं पाणी यामध्ये ॲड करू शकता. जसं आपण चपातीचं किंवा ज्वारीचं पीठ मळून घेतो त्याप्रमाणे हे मळून घ्यायचं, अशा पद्धतीनं मळून घ्यायचं. इथं मी गॅस चालू करून लोखंडी तवा वापरलेला आहे ह्यासाठी. ते तवा ठेवले तापण्यासाठी. अगदी छोटंसं गोळा करून घ्यायचं. इथे मी ज्वारीचं पीठ जास्त वापरल्यामुळं मी इथं थापून घेणार आहे ह्याला. तुम्ही याऐवजी ज्वारीचं जसं मी पीठ जास्त घेतलं आहे त्याचप्रमाणे गव्हाचं जास्त घेऊन अगदी थोडंसं ज्वारीचं घेऊन तुम्ही लाटूनही करू शकता. मला थापून आवडतं म्हणून मी थापून केलेलं आहे. छोटासा गोळा घेऊन थोडासा पाण्याचा हात लावून जसं भाकरीचा गोळा करतो त्याप्रमाणे ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा. तुम्ही पीठ सगळं मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं पीठ मी कोरडं काढून घेतलेलं आहे, किंवा तुम्हाला विसरलं असेल तर तुम्ही भाकरीचं पीठही वापरू शकता. थोडंसं कोरडं पीठ घालायचं, त्यावरती थोडंसं तीळ घालून भाकरीसारखं थोडंसं छोटे थापून घ्यायचं. तुमच्या आवडीनुसार आकार ह्याचं कमी जास्त मोठं जाड पातळ तुम्ही करू शकता. थापून घेतल्यानंतर वरती आणखी थोडंसं तीळ घालून थोडंसं तेलाचा हात लावून थापून घ्यायचं. तवा तापल्यानंतर तव्यावरती थोडंसं तेल शिपडवायचं. तवा तापल्यानंतर तव्यावरती थोडंसं तेल घालायचं आणि हे थापवलेलं धपाटे किंवा थालीपीठ किंवा भाकर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ह्याला काही नाव देऊ शकता आणि तुमच्याकडे काय म्हणतात ह्याला कमेंट करून नक्की कळवा. घातल्यानंतर थोडंसं पाण्याचा हात लावायचा भाकरीचा ऐवजी. आमच्याकडे वरणाची धपाटी असं म्हणलं जातं. पाणी लावल्यानंतर कढईनं थोडंसं तेल सोडायचं. तिळामुळं ना ह्याला खुसखुशीतपणा आणि टेस्ट तर खूपच छान लागतं. ह्याला करून बघा, कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. कधी कसं असतं ना, संध्याकाळी काही करायचं नाही म्हणून कधी जास्त बनवलेलं असतं किंवा
कमी प्रमाणातही बनवलेलं असताना दुपारी कधी जेवा वाटत नाही, मग तसं शिल्लक उरलेलं असतं आणि रोज रोज टाकावं वाटत नाही, अन्नाचा वाया घालू नाही द्यायचा. अशाच पद्धतीने वेगळं काहीतरी बनवून त्यालाच काहीतरी करायचा प्रयत्न केला आहे. तुम्ही कशा पद्धतीनं करताय, उरलेल्या भाज्यांचं किंवा उरलेल्या चपात्यांचं काय करता तुम्ही कमेंट करून नक्की कळवा मला. कमी वेळात तसं सुटसुटीतही आहे, मला काही जास्त मेहनत नाही लागली. त्याच्याचमध्ये थोडेसे आपल्या आवडीनुसार भाज्या ॲड करायचं, पिठं घ्यायचं प्रत्येक वेळ, सगळे पिठे थोडे ज्वारीचं, गव्हाचं, तिळा, प्रत्येक कोणतंही असू दे, नाचणीचं असू दे किंवा तांदळाचं असू दे, सगळे घालून थोडेसे भाज्या घरात जे अवेलेबल असतात ते घालायचं आणि भाजी किंवा वरण अशा ह्याच्यामध्ये घालून ह्याचं थापून दह्यासोबत तर अप्रतिम असं टेस्ट लागतं. तुम्ही नक्की करून बघा. भाज्या काय आपल्या आवडीनुसार घरात अवेलेबल असतं त्यानुसार घालायचं किंवा नुसतं कांदा जरी घातला ना ह्याला खूपच छान टेस्ट लागतं. ह्याला काही वेगळं काही घालायची गरज नाही आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर का अशा पद्धतीने करून बघा. भाज्या काय आपल्या आवडीनुसार घालायचं असतं आणि किंवा जर मुलं खात नसतील तर वरण किंवा कोणीही असं सरत नाही आणि प्रत्येक वेळेस वाया घालवणं म्हटलं बरं वाटत नाही आहे. अशा पद्धतीने करून बनवून खाऊ शकता. झटकन होतं, पटकन होतं आणि हा रेसिपी खमंग तर लागतं, जिभेला जरा वेगळं काहीतरी टेस्ट येतं. तेच रोज रोज चपाती, भाकर, भात, वरण नकोसं वाटतं आणि सकाळी केलेलं वाया पण नको जायला वाटतं. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. अशाच पद्धतीने सगळे धपाटे थापून घेतलेला आहे मी. तुम्ही वरणाचे धपाटे म्हणू शकता किंवा धपाटे, थालीपीठही थापून घेऊ शकता, कपड्यावरतीही थापून घेऊ शकता. जरा गव्हाचं पीठ घातल्यामुळं थोडं काय चिकटपणा येतो. तुम्ही थापून बी घेऊ शकता किंवा थालीपीठही करू शकता. अशाच पद्धतीने सगळे मी धपाटे थापून घेतलेलं आहे. दोन्ही भाजी खरपूसपणे असं भाजून घ्यायचं आणि लोखंडी तव्यावरती भाजल्यानंतर तर टेस्ट जरा वेगळीच लागते. तुम्ही बघू शकता मऊसूत झालेला आहे, कलर तर सुरेख आलेला आहे, टेस्टला तर अप्रतिम झालेला आहे. तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा कोणत्या चटणी लोणच्यासोबतही खाऊ शकता. चला मग आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. चला मग पुढे भेटू पुढच्या व्हिडिओ.